स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। याच संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। काही नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50% अधिक आरक्षण आहे। याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। यावर 17 नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आज यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याआधी तीव्र नाराजी व्यक्त केली, मात्र आज पुन्हा सुनावणी होणार आहे। काय अधिक माहिती? नक्कीच आज ही सुनावणी पुन्हा पार पडणार आहे। महाराष्ट्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी असणार आहे। त्याचं कारण आधीच निवडणूक आयोगाने काही निवडणुका ज्या आहेत त्यांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषदा आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसातच महापालिकेच्या तारखा देखील निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार होत्या। मात्र आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 27% अधिक जी आहे ती ओबीसीला देण्यात आली आहे आणि टोटल जर बघितलं तर 50%हून ती अधिक आहे। त्यामुळे 50%हून अधिक जर आरक्षण होत असेल तर तशा पद्धतीने आरक्षण देता येत नाही। राजकीय अशा पद्धतीचं जे याचिका होत्या त्या कोर्टात दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर जवळपास अशा 26 याचिका कोर्टात दाखल झाल्यात आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्यात। सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बॉक्ची यांच्या समोर हे सगळी सुनावणी जे आहे ते पार पडताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे बाठिया कमिशनचा वापर या आरक्षणामध्ये करा अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांकडून केली जाते आणि यामुळे या सगळ्या आरक्षण आता जे निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 38,000 खुल्या वर्गासाठीच्या जागा आहेत त्या कमी झाल्यात असा देखील याचिकाकर्त्यांचा त्या याचिकेमध्ये आरोप आहे। त्यामुळे आजची जी याचिका आहे ती आजची याचिकेची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। विशेष म्हणजे जर बघितलं तर तेलंगणामध्ये देखील काहीसा असाच प्रकार घडलेला होता आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती देखील दिलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता देखील महाराष्ट्रासाठी अशी स्थगिती मिळणार का हे बघणं आजच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी, नक्कीच भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर आरक्षण सोडतीबाबत स्पष्ट सूचना याआधीच दिली होती, मात्र तरी सुद्धा हा गोंधळ निर्माण झालेला आहे। आज जर सुनावणीमध्ये स्थगिती देण्यात आली तर कसा फटका बसू शकतो? नक्कीच जर आपण बघितलं की स्थगिती देण्यात आली तर पुन्हा सगळ्या निवडणूक आयोगाला प्रोसेस कराव्या लागतील आणि या प्रोसेस सोप्या नसतात। वर्षभराचा कालावधी या सगळ्या प्रोसेसना जात असतो। अनेक सरकारी कर्मचारी जे आहेत ते या प्रोसेसमध्ये सहभागी झालेले असतात। पुन्हा वॉर्डच्या रचना कराव्या लागतील, पुन्हा त्यानुसार आरक्षणाची सोडत काढावी लागेल आणि या सगळ्यासाठी पुन्हा 2-3 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो जर स्थगिती दिली तर, किंवा जी स्थगिती दिली जाते त्याला नेमकी काय कारणं दिली जात आहेत, त्याला काय सांगितलं जातंय आणि मग कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी असे सल्ले किंवा सूचना ज्या आहेत त्या न्यायालय देते। हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर या निवडणुकांच्या तारखा पुन्हा त्यांना डिक्लेअर कराव्या लागतील। म्हणजे पुन्हा जी प्रोसेस आहे ती सगळी नव्याने पुन्हा पहिल्यापासून त्यांना करावी लागेल असं एकंदरीत चित्र आहे। खरं तर आधी बघितलं नीलम तर आधी देखील या आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच या ज्या काही निवडणुका रखडल्या होत्या त्याचमुळे रखडलेल्या होत्या, त्याची देखील याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती आणि ह्या सगळ्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा असं म्हणत सुप्रीम कोर्टाने 30 जानेवारीच्या आत ज्या निवडणुका आहेत त्या घ्या, प्रशासन किती दिवस काम करणार अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं आणि मग या निवडणुका खरं तर निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या। त्यामुळे या आजच्या निवडणुका नेमकं निकालानंतर कशा पद्धतीने घेणार निवडणूक आयोग हे बघणं महत्त्वाचं आहे। जी भाग्यश्री, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।